नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज मी आहे पुण्यामध्ये आणि साधना मीडिया सेंटर, साधनाचं कार्यालय याच्या बाहेर मी आत्ता आहे आणि साधनामध्ये मी आत्ता प्रवेश करणार आहे. खरं म्हणजे मी साधनामध्ये येतो आहे याचं एक महत्त्वाचं कारण आहे. एरवीही या ना त्यानिमित्तानं मी इथं येत असतो, पण आज येण्याचं एक मुख्य कारण असं आहे की साधना हेच ते ठिकाण आहे, हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी हमीद दलवाई नावाच्या एका फार मोठ्या क्रांतिकारी विचारवंतानं मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. हमीद दलवाईंनी मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन केलं 1970मध्ये आणि तेव्हापासून ते आजतागायत मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या बैठका इथं होत असतात. हमीद दलवाईंबद्दल मी आज मुद्दाम बोलणार याचं कारण असं आहे की महाराष्ट्र फाउंडेशननं काही पुरस्कार नुकतेच जाहीर केलेले आहेत. त्यामध्ये अरुण साधूंना साहित्य जीवनगौरव पुरस्कार आहे, अतुल पेठेंना नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार हा हमीद दलवाईंना मिळालेला आहे. हमीद दलवाईंना हा मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशनचे जे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये मरणोत्तर पुरस्काराची अजिबात सोय नाही, पण तरीसुद्धा त्यांनी घटनेमध्ये बदल करून हमीद दलवाईंना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार दिला आहे. याचं मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं, कारण हमीद दलवाई गेले 1977मध्ये म्हणजे 1932 ते 1977 असं साधारणपणे उण्यापुऱ्या 45 वर्षांचं आयुष्य हमीद दलवाईंना मिळालं. पण तेवढ्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठं काम केलं, खूप लिहिलं, खूप बोलले आणि एकूणच आमूलाग्र बदलून टाकेल अशा प्रकारची सगळी मांडणी त्यांनी केली. त्यामुळे हमीद दलवाई जाऊन आत्ता इतकी वर्ष झाल्यानंतर 40 वर्ष झाली, जवळपास 40 वर्ष झाल्यानंतर हमीद दलवाईंना मरणोत्तर पुरस्कार द्यावा, समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार द्यावा असं महाराष्ट्र फाउंडेशनच्या त्या समितीला का वाटलं हे पण फार महत्त्वाचं आहे. ते मी बोलणार आहे, ते विचारणार आहेच मी. पण त्यानिमित्तानं मला असं वाटलं की हमीद दलवाईंचा एकूण धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हमीद दलवाई हा फार मोठा माणूस वगैरे असं आपण म्हणत असतो, पण नक्की ते मोठे पण कशात आहे? हमीद दलवाईंनी जे काम केलं त्यातलं वेगळे पण काय आहे? म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना हमीद दलवाईंनी केली आणि त्यानंतर 7 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यानंतर ते गेले, पण आजही त्या संघटनेचं मंडळाचं काम सुरू आहे. बेसिकली हमीद दलवाईंच्या अनुषंगानं जे समज आहेत त्यामध्ये गैरसमज जास्त आहेत आणि हमीद दलवाई समजून घेण्याचा प्रयत्न फारसा होताना दिसत नाही. मुळामध्ये हमीद दलवाईंवर केवळ मुस्लिम परिवर्तनवादी कार्यकर्ते, मुस्लिम विचारवंत अशा प्रकारचे लेबल लावून आपण हमीद दलवाईंचं महत्त्व अनेकदा कमी करत असतो. खरं म्हणजे हमीद दलवाईंचा एकूण जर विचार बघितला, हमीद दलवाईंचं एकूण लेखन बघितलं, मग त्यांनी प्रामुख्यानं ज्या साधनेमध्ये मी आहे त्याच साधनेमध्ये त्यांनी प्रामुख्यानं लेखन केलं. त्याच साधनेनं त्यांची बरीचशी पुस्तकं केली प्रसिद्ध. त्याचप्रमाणे पुनर्भेट विशेषांक त्यांनी काढला आणि त्यातून हमीद दलवाई पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, जोडण्याचा प्रयत्न केला. 40 वर्षानंतर हमीद दलवाई एवढे समकालीन कसे, हा एक मुद्दा आहे. आणि त्या आपल्या 45 वर्षांच्या अवघ्या सगळ्या आयुष्यामध्ये हमीद दलवाईंनी नेमकं काय केलं हे समजून घेणं पण फार महत्त्वाचं आहे. विशेषतः आज आपण अशा टप्प्यामध्ये आहोत की जेव्हा ध्रुवीकरण कमालीचं वाढतं आहे, पोलरायझेशन कमालीचं वाढतं आहे. हिंदू मुस्लिम धर्मच काय, जातींमध्ये सुद्धा ध्रुवीकरण वाढतं आहे. अशावेळी एक माणूस राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भातली मानवतावादी मांडणी करतो, मानवी मूल्यांच्या संदर्भातली मांडणी करतो आणि मानवी मूल्यांची राष्ट्रीय एकात्मतेची मांडणी करत असताना धर्मचिकित्सा अपरिहार्य असते. त्यामुळे धर्मचिकित्सा करत असताना हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील या धर्मांनी चिकित्सा केली पाहिजे आणि धर्मगुरूंच्या कचाट्यातले धर्म बाहेर पडले पाहिजेत, ते मुक्त झाले पाहिजेत आणि खरंच माणूस म्हणून प्रत्येकाला जगता आलं पाहिजे, स्वतंत्र आयुष्य जगता आलं पाहिजे, आत्मनिर्भर झाला पाहिजे प्रत्येक माणूस. यासाठी हमीद दलवाईंनी काम सुरू केलं. त्या अर्थानं ते मुस्लिम सुधारणेचं काम केवळ होतं असं म्हणण्याचं कारण नाही, पण ज्या रस्त्यानं आपल्याला जायचं आहे त्या रस्त्यातला हा पहिला अडसर होता, हा मोठा अडसर होता. म्हणून धर्माला त्या कचाट्यातनं बाहेर काढणं हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि म्हणून मी मुस्लिम आहे, मला बाकी सगळ्याचा अभिमान आहे, चांगलं जे आहे त्याचा अभिमान आहे, पण जे वाईट आहे, जे हिणकस आहे ते मात्र मला काढून टाकलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि अर्थातच कुठल्याही धर्मचिकित्सेला विरोध होतोच.
ज्या नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृत्यर्थ एक पुरस्कार आता महाराष्ट्र फाउंडेशन देणार आहे आणि जे नरेंद्र दाभोलकर या सगळ्या एकूण खटाटोपाशी फार जवळून संबंधित होते, तर नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला, नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली पुण्यामध्ये. कारण काय होतं? धर्मचिकित्सा. त्यामुळे धर्मचिकित्सा कोणाची, कुठल्याही धर्माची केली, हिंदूंची काय किंवा मुस्लिमांची काय, धर्मचिकित्सा केली की विरोध होतो. तसा विरोध हमीद दलवाईंना सुद्धा झाला. पण हमीद दलवाईंनी जे काम केलं ते तेवढंच महत्त्वाचं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक धर्मांनी आपापल्या पद्धतीने चिकित्सा केली पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. त्यातून एक नवा भारत घडवण्याचा खरा प्रयत्न हमीद दलवाई सातत्याने करत राहिले. हा माणूस अक्षरशः अफाट होता. मी त्यांना बघितलेली, त्यांच्याबरोबर काम केलेली अनेक माणसं आपल्याला सांगतील की सलग 8-8 तास बोलणारा, खूप लिहिणारा, खूप बैठका घेणारा, खूप मांडणी करणारा, खूप काम करणारा, नवं काही घडवू पाहणारा असा एक फार मोठा वेगळा विचारवंत होता. आज मला हमीद दलवाईंची पुनर्भेट खरं म्हणजे या निमित्तानं घडेल अशी आशा आहे. म्हणून मी आज मुद्दाम साधनेच्या या ऐतिहासिक प्रांगणात आलेलो आहे की जिथे हे सगळं घडलं, ज्या ठिकाणी हमीद दलवाईंनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली, ज्या साधनेमध्ये हमीद दलवाईंनी प्रामुख्यानं लेखन केलं, तिथं मी मुद्दाम आलो आहे. ते एवढ्यासाठीच आलेलो आहे. आणि मला खात्री आहे की या निमित्तानं हमीद दलवाई आपल्याला समजले, हमीद दलवाई किती समकालीन आहेत हे समजलं आणि यातून पुढे कुठं जायचं आहे आपल्याला एवढा अंदाज आला. कारण पावलापुरता प्रकाश हमीद दलवाई नक्कीच देतात, म्हणून हा प्रकाश मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. हमीद दलवाईंची पुनर्भेट मी त्या साधनेमध्ये करतो आहे की ज्या साधनेनं आत्ता हमीद दलवाईंची पुनर्भेट घडवून आणणारा विषयांक प्रसिद्ध केलेला आहे. आणि साधने संपादक विनोद शिरसाट आता माझ्यासोबत आहेत. 2 गोष्टी आहेत. विनोद शिरसाट माझ्यासोबत असण्याला 2 संदर्भ आहेत. एक म्हणजे साप्ताहिक साधनेचे ते संपादक आहेत, त्यामुळे साधना आणि हमीद दलवाई हे मी सातत्यानं जे बोलतो आहे त्यामुळे साधनाचा संपादक असणं फार महत्त्वाचं आहे एक. आणि दुसरं म्हणजे ज्या महाराष्ट्र फाउंडेशनने पुरस्कार जाहीर केलेले आहेत त्याही समितीचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे महाराष्ट्र फाउंडेशननं हमीद दलवाईंना या प्रकारचा मरणोत्तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार दिला असेल तर तो आत्ता सगळ्या प्रथा संकेत मोडून हमीद दलवाईंना या प्रकारचा पुरस्कार द्यावा असं का वाटलं, हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणून मी साधनेच्या संपादकांशी बोलणार आहे आणि त्यानंतर आपल्या ह्या चर्चा गप्पा अशाच पुढे जातील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साधनाच्या संपादकांशी बोलणं फारच महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे हा कार्यक्रम करावा आज ही कल्पनाच मुळात माझ्या मनामध्ये आली ती विनोद शिरसाट यांच्यामुळे. विनोद शिरसाटांचा मला फोन आला आणि हमीद दलवाईंना आम्ही जो पुरस्कार देतो आहोत तो कसा वेगळा आहे, हमीद दलवाई हा माणूस कसा समजून घेतला पाहिजे वगैरे वगैरे ते बोलत होते. आणि मग मला असं वाटलं की जरा महाराष्ट्रालाच हा खरं म्हणजे माणूस समजावून सांगितला पाहिजे. चिपळूण जवळच्या एका गावामध्ये जन्मलेला आणि त्यानंतर महाराष्ट्रभर देशभर ज्यानं फार महत्त्वाचं काम केलं असं माणूस महाराष्ट्राला कळणं खरंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून साधनाचे संपादक विनोद शिरसाट, मी मगाशी उल्लेख केला की ते महाराष्ट्र फाउंडेशनचं पण काम बघतात, त्यामुळे त्यांच्याशी बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. विनोद, तुम्ही जेव्हा मला फोन केलात आणि सांगितलं की हे तुम्ही असं करतात, आय वॉज इम्प्रेस्ड की हे चांगलं आहे. पण खरं म्हणजे तसा विचार केला तर आपल्याकडे खूप माणसं आहेत. म्हणजे मरणोत्तर द्यायचं उद्या ठरवलं आणि यादी काढा असं म्हटलं तर कदाचित फार मोठी यादी होऊ शकते. अशावेळी 40 वर्षांपूर्वी गेलेल्या एका विचारवंताला महाराष्ट्र फाउंडेशननं मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार समाजकार्याचा द्यावा असं वाटणं, याचं लॉजिक काय आहे? आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे साधना साप्ताहिकाचा संपादक आणि महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कार निवड समित्यांचा समन्वयक या दोनही नात्यांनी गेली 2.5 ते 3 वर्ष हमीद दलवाईंची माझा या नात्याने संबंध येत होता. म्हणजे मला आठवतं आहे 2.5 वर्षापूर्वी डॉक्टर दाभोलकरांचा पहिला स्मृतिदिवस आला, तेव्हा पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने एकूण दाभोलकरांच्या कार्याकडे मागे वळून बघताना माझ्या असं लक्षात आलं की महात्मा फुले, हमीद दलवाई आणि डॉक्टर दाभोलकर या तिघांच्यामध्ये कमालीची साम्यस्थळं आहेत. आणि ती इतकी आहेत की या तिघांचा समभुज त्रिकोण किंवा काटकोन त्रिकोण होता असंही म्हणता येईल. आणि मग ती साम्यस्थळं कशी आहेत याच्या संदर्भात मी एक दीर्घ लेख साधनामध्ये प्रसिद्ध केला होता. त्याच दरम्यान रामचंद्र गुहा यांचं मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया हे पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं. त्या अगोदर मला हे माहीत होतं की हमीद दलवाईंचा समावेश मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया या पुस्तकातल्या 19 भारतीय व्यक्तींच्यामध्ये केलेला आहे. आता आजच्या घडीला राष्ट्रीय स्तरावरचं एक विचारवंत इतिहासकार म्हणून रामचंद्र गुहांना आपण ओळखतो आणि त्यांनी 19 भारतीय
निर्मात्यामध्ये, आधुनिक भारताच्या निर्मात्यामध्ये दलवाईंचा समावेश केला. त्याच्यात 3 मुस्लिम विचारवंत किंवा नेते होते. एक सर सय्यद अहमद खान, दुसरे बॅरिस्टर जिना आणि तिसरे हमीद दलवाई. हमीद दलवाईंना त्यांनी द लास्ट मॉडर्निस्ट असं म्हटलेलं आहे. यामुळे मी जरा हमीद दलवाईंच्याकडे अधिक गांभीर्याने बघायला लागलो आणि त्याच्या आधी 10-1 वर्षापासून दलवाई हा माणूस आणि त्याचं काम, त्याचा विचार समजून घेतला पाहिजे अशी एक जी इच्छा होती ती त्या काळामध्ये प्रबळ झाली. मग दलवाई समजून घेतल्यानंतर, म्हणजे दलवाईंचं वाचन करायला लागल्यानंतर असं लक्षात आलं की महात्मा फुल्यांचं सर्व लेखन मराठीमध्ये उपलब्ध आहे, दाभोलकरांचं लेखन उपलब्ध आहे. फुल्यांचा आणि डॉक्टर दाभोलकरांचा वारसा सांगणारे, त्याप्रमाणे काम करणारे खूप लोक आजच्या महाराष्ट्रात आहेत. तुलनेने दलवाईंचा विचार घेऊन काम करणारे लोक आहेत, परंतु ते विखुरलेले आहेत, कमी प्रमाणात आहेत. पुणे मुंबई या पट्ट्यामध्येच आहेत. म्हणून जर हा काटकोन त्रिकोण असेल तर याच्यातलं दलवाईंना पुढे आणलं पाहिजे अशी कल्पना पुढे आली आणि त्यातून मग दलवाईंचं जे लेखन उपलब्ध नाही ते आपण प्रकाशित करून दिलं पाहिजे याच्या मागे आम्ही लागलो. शिवाय दलवाईंचं अप्रकाशित असं काही लेखन आहे का, त्यांचं एकूण काम, त्यांचं चरित्र असा शोध घ्यायला लागल्यानंतर दलवाईंशी 3 वेगवेगळ्या पिढ्यातले या ना त्या नात्याने जे संबंधित लोक होते त्यांच्याशी मी बोलायला लागलो. अगदी भाई वैद्यांच्यापासून, सय्यद भाईंच्यापासून शमसुद्दीन तांबोळीपर्यंत. तेव्हा असं लक्षात आलं की दलवाईंचं लेखन आणखी असं काही आहे की जे अप्रकाशित आहे, म्हणजे त्यावेळी नियतकालिकातून प्रसिद्ध झालं पण पुस्तकरूपाने आलेलं नाही. आणि त्या सगळ्या प्रक्रियेतून दलवाईंचा पुनर्भेट विशेषांक साधनाने 2.5 वर्षापूर्वी तो साधारणतः काढला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्या अंकाचं जे स्वागत झालं ते पाहून आणखी काही पुस्तकं, आम्ही 4-5 पुस्तकं प्रसिद्ध केली. ह्या 2.5 वर्षामध्ये दलवाईंची चर्चा तुलनेने जास्त झालेली असल्यामुळे काही लोकांच्याकडून अशी मागणी झाली की समाजकार्य जीवनगौरवासाठी आपण दलवाईंचा विचार का करत नाही. तर मरणोत्तर पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशनच्या तर्फे आत्तापर्यंत जे 200 पुरस्कार दिले गेलेत साहित्य आणि समाजकार्य, त्यात कधीही दिला गेलेला नाही. परंतु लोकांची ही मागणी लक्षात घेता आणि आत्ता विशेषतः गेल्या 5-7 वर्षामध्ये दलवाईंचं काम किंवा दलवाईंचा विचार लक्षात घेऊन छोट्या छोट्या प्रमाणात का होईना आपापल्या स्तरावर काम करणारे खूप लोक आहेत असं दिसलं. त्यांना बळ देणं, मुस्लिम समाज सुधारणांचा विचार जो आहे तो अजेंड्यावर आणणं हे या पुरस्कारामुळे होऊ शकतं. अशा प्रकारची शिफारस अनेक आमच्या निवड समितीच्या समोर, अमेरिकेतल्या निवड समितीच्या समोर केली. अशा प्रकारची शिफारस गेल्या वर्षीसुद्धा केलेली होती. परंतु गेल्या 2-2.5 वर्षात जे वातावरण बदललं ते पाहता आणि आपल्याला जो संदेश द्यायचा आहे, अंतिमतः पुरस्कार देणं म्हणजे तरी काय, तर एखादी व्यक्ती, तिचा नुसता गौरव त्याच्यात अभिप्रेत नसून त्या व्यक्तीचा विचार आणि काम आज कसा काल सुसंगत आहे, तो पुढं घेऊन जाणं कसं गरजेचं आहे आणि त्या विचाराने जे लोक काम करतात त्यांना बळ देणं कसं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन पुरस्कार तो दिला जातो. महाराष्ट्र फाउंडेशनच्या अमेरिकेतल्या सर्व निवड समितीच्या सदस्यांनी यावेळी ती शिफारस मान्य केली आणि तो मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार दिला जातो आहे. आणि फार चांगला योग असा आहे की ज्या रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या पुस्तकामधून राष्ट्रीय स्तरावर हमीद दलवाईंना पोहोचवलं, ते रामचंद्र गुहा यावेळच्या महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत. आणि 7 जानेवारीला बालगंधर्व रंगमंदिरात 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तिथे दलवाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई, ज्या आता 85 वर्षांच्या आहेत, त्या स्वतः सक्रिय आहेत, त्यांना तो पुरस्कार दिला जाणार आहे. आणि त्या स्वतः ही 2 लाख रुपयांची रक्कम 2 वेगवेगळ्या संस्थांना देणार आहेत, जी एक मुस्लिम सत्यशोधक मंडळ हमीद दलवाईंनी 1970मध्ये याच ठिकाणी, आत्ता आपण जिथे उभे आहोत या वाड्यामध्ये स्थापन केलेली होती. आणि मृत्यूपत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की माझ्या मृत्यूनंतर इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात यावी. तर त्याप्रमाणे तशी सत्यशोधक मंडळाने स्थापना केलेली आहे. आणि त्या संस्थेचं काम आत्ता मेहरुन्निसा दलवाई आणि राजेंद्र बहाळकर हे दोघे पाहत आहेत. राजेंद्र बहाळकर हे त्या संस्थेचे सचिव आहेत. इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटचं जे काम बघितलं जातं त्यामध्ये मेहरुन्निसा दलवाई आहेत आणि त्याचप्रमाणे राजेंद्र बहाळकर हे पण या संस्थेचं काम बघत असतात. राजेंद्र बहाळकर हे या संस्थेचे सचिव आहेत. ते आत्ता माझ्यासोबत इथे आहेत. राजेंद्र बहाळकर, ही कल्पनाच मुळामध्ये फार वेगळी आहे, कारण धर्माच्या अनुषंगानं या पद्धतीनं मांडणी करणं, संशोधन करायला सांगणं हे वेगळं आहे. बरं, आपल्याकडे धर्माच्या कल्पना इतक्या वेगळ्या आहेत, म्हणजे समजा मुस्लिम प्रश्नाबद्दल मी काहीतरी बोलतो आहे आणि माझ्या अंगावर हिरवा शर्ट किंवा हिरवं जॅकेट आहे, तर लोक असे म्हणतील की अरे हां म्हणजे काहीतरी ते लोक इतक्या बटबटीत पद्धतींनी धर्माकडे बघत असतात.
अशा वेळी इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन करावी असं हमीद दलवाईंना वाटलं. काय नक्की कारण असेल? असं आहे की माणसांचीच आपण म्हटलं त्याप्रमाणेच धारणा धर्माकडे पाहण्याची जगातलीच अशी खूप संकुचित आणि अशा पद्धतीची आहे. तर धर्माची चिकित्सा हवी, प्रत्येक धर्माची, त्याच्या धारणांची, आणि माणूस पुढे जावा, माणूस पण पुढे जावं, ही जी प्रेरणा आहे, या प्रेरणेतून जर संशोधन जर झालं, सातत्याने संशोधन होतं, धर्माची चिकित्सा व्हावी, ही अशी आता प्रेरणा अमितच्या मनामध्ये होती. म्हणून त्यांनी ती इच्छा आपली व्यक्त केली होती. म्हणूनच मेपू रेगे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, भाई वैद्य अशा दिग्गजांच्या साथीतून हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना झालेली आहे आणि खूप चांगलं काम या संस्थेच्या वतीने होतं आहे. खरं बदलत्या जगामध्ये या खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन झालं पाहिजे. ती गती कमी आहे, पण ठामपणाने एका दिशेने हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटचं काम वेगाने सुरू आहे. हमीद दलवाईंच्या काळात आणि हमीद दलवाईंच्या नंतरसुद्धा मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांनी खूप महत्त्वाचं काम केलं. अनेक संशोधनपर परिषदा घेतल्या, परिसंवाद घेतले. या परिसंवादांमधून जे पेपर्स मांडले गेले, आजच्या संदर्भात या 25-30 वर्षापूर्वीच्या पेपर्स पुन्हा पाहणं आणि त्यांचं संशोधन करून पुन्हा नव्याने मांडणी करणं पण गरजेचं आहे. हमीदची 2.5 वर्षात जे काही साहित्य पुढे आलं, या साहित्यामध्ये डोकावताना असं दिसलं की हमीदचा पत्रव्यवहार पण खूप मोठा आहे. त्या पत्रव्यवहारातून, वेगळ्या परिषदातून मांडलेले त्यांच्या नोट्स आहेत, वर्तमानपत्रात छापून आलेले लेख आहेत, अप्रकाशित साहित्य अजून पण खूप आहे. याचं संशोधन करून पुढे जाणं गरजेचं आहे. हमीद दलवाई हे स्वतः आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान आहेच. महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार हा सुद्धा आम्हाला बळ देणारा आहे आणि हलिमा कुरेशीसारखी नवी तरुणी, पत्रकार तरुणी, हे सुद्धा आम्हाला प्रेरणास्थान आहे. आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि नवतरुणांना आमचं आव्हान आहे की या संशोधन प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांनी हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटचं काम पुढे नेण्यासाठी सहकार्य करावं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं काम आत्ता करावं असं का वाटलं? करावं यासाठीच वाटलं. हमीद दलवाईंचं त्याच्यातून मोठेपणा आणि आपण म्हणू युनिकनेस त्याच्यातून असा दिसतो. का करावं असं वाटलं हमीद दलवाईंकडं? आम्ही मुस्लिम तरुण अट्रॅक्ट झालो. याचं कारण हेच की हमीद दलवाई आपल्या मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडियामध्ये प्रत्येक वेळी ठिकठिकाणी पानोपानी असं म्हणतायत की मुस्लिम समाजाचा एकच प्रॉब्लेम आहे की तो इंट्रोस्पेक्ट करत नाही, म्हणजे आत्मपरीक्षण करत नाही. आपण आज जे बघतो, हमीद दलवाईंनी 66 साली मोर्चा नेला 3 तलाकविषयी, आणि आजही 2016 साली 50 वर्ष होत आहेत त्याला, आणि आजही तोच विषय चिघळला जातो आहे. अजून तो तडीसही नेला नाही. म्हणजे हमीद दलवाईंनी जे काम तेव्हा सुरू केलं होतं, एक तर आपण असं म्हणू शकतो हमीद दलवाई काळाच्या पुढे होते 50 वर्ष, किंवा आपण असंही म्हणू शकतो मुस्लिम समाज काय काळाच्या मागे काय 50 वर्ष, कारण आत्ता ते सुचते. आता मुस्लिम समाजातून आवाज निघतोय, स्त्रियांच्यामधून आवाज निघतोय. जसं आता एक सर्वे आला, 90% स्त्रियांना ट्रिपल तलाक नको आहे. तर असे मुद्दे, याच्यातून एक आकर्षण असं झालं की हमीद दलवाईसारखी व्यक्ती जी आत्मपरीक्षण करायला भाग पाडते मुस्लिम समाजाला, जे दिसत नाही आहे मुस्लिम समाजात, ते एकमेव व्यक्तिमत्व आम्हाला दिसलं चित्रात, ते हमीद दलवाई होते. तर आत्ता मला असं वाटतं की त्यांचं कार्य असंच पुढे नेण्याचं आमच्यासमोर एक आव्हान आहे आणि ते आम्ही आव्हान नक्कीच पेलू. त्यांनी 1973 साली युवकांनी पुढे यावं, शिक्षण घ्यावं, यासाठी एक शिक्षण परिषद आयोजित केली होती आणि त्याचाच आता एक भाग म्हणून हमीद दलवाई स्टडी सर्कल आम्ही आत्ता चालवतो आणि त्यातून IAS, IPS यासारखे मोठमोठ्या हुद्द्यावरती सुद्धा युवक पुढे येत आहेत आणि त्याचबरोबर स्वतःचे प्रश्न मांडत आहेत. आणि आज जे प्रश्न आहेत, जे 50 वर्षापूर्वी होते किंवा 40 वर्षापूर्वी होते, तेच प्रश्न आम्ही पुढं घेऊन जात आहोतच. पण त्याचबरोबर आज जे प्रश्न समाजाला महत्त्वाचे वाटत आहेत किंवा आम्हा तरुणांना महत्त्वाचे वाटत आहेत, ते प्रश्न आम्ही समोर मांडून त्यांना उत्तरं शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करू. मी जे मुख्यतः काम करतो ते संविधानाशी निगडीत करतो. आम्ही हमीद दलवाईंच्याशी पूर्णतः प्रेरित आहोत आणि ज्याप्रमाणे त्यांनी संविधानाला धरून कामं केलेली आहेत, ज्याप्रमाणे त्यांनी भारतासाठी कामं केली आहेत, त्याच प्रेरणावर आम्ही काम करत आहोत. आणि म्हणून आम्ही संविधानाला धरून काम करतो. त्यामुळे ही धर्माशी कुठेही निगडीत होत नाही. आम्ही पूर्णतः भारतीय एकात्मतासाठी काम करत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही मुस्लिमांमध्ये अजून शिक्षण, त्याचप्रमाणे ट्रिपल तलाक हे संपूर्ण संपुष्टात आणण्यासाठी काम करत आहोत. महिला म्हणून मी सांगते की आज आम्हाला धर्मचिकित्सेचा पण अधिकार हवा आहे. आमच्यात नेतृत्व गुणही पुढं आले पाहिजेत आणि ह्या सगळ्यांच्या गोष्टी आम्ही हमीद दलवाईंच्याकडून, म्हणजे प्रेरणास्थान आमच्यासाठी ते आहेत. आम्ही ह्या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकल्या आहेत. हमीद दलवाई बघा, म्हणजे हमीद दलवाई गेले, त्याला 40 वर्ष होत आहेत. त्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या कुठल्याही मुलामुलींनी हमीद दलवाईनं बघितलेलं पण नाही. पण तरी त्यांना असं वाटतं की हमीद दलवाई आयकॉन आहेत, हमीद दलवाई आपले प्रेरणास्रोत आहेत. हमीद दलवाई नक्की कोण होते? हमीद दलवाईनं ज्यांनी बघितलं, हमीद दलवाईंसोबत ज्यांनी काम केलं, अशा लोकांशी पण मी आता बोलणार आहे. आणि त्यामुळे खरंच हमीदची पॅशन काय होती,
धर्मचिकित्सेची तळमळ काय होती आणि भारतीयत्वाशी, संविधानाशी, राष्ट्रीय एकात्मतेशी नातं काय होतं हे त्यातनं कदाचित समजेल. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतो आहे एक छोटासा ब्रेक.